प्रभू येशू ख्रिस्ताच्या गर्वशाली नावात पुन्हा एकदा आजच्या या बुधवारच्या उपवास प्रार्थनेमध्ये मी प्रत्येकाचं स्वागत करत आहे। परमेश्वराची कृपा तुम्हा प्रत्येकावर असो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करत असताना प्रियानो, आजच्या मन्नासाठी जो शास्त्रपाठ निवडलेला आहे तो याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय वचन 9 ते 11 आपण यावेळेस पाहूया। याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय वचन 9 ते 11 मी तुम्हासाठी वाचत आहे। बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकाविषयी कुरकुर करू नका। पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे। बंधूंनो, जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले आहे त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या। पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो। तुम्ही युरियोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे। यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले। या ठिकाणी प्रभू हा कृपाळू आणि दयाळू आहे या ठिकाणी याकोब आम्हा सांगत असताना या ठिकाणी युरियोबाच्या उदाहरणाद्वारे परमेश्वर आमच्याशी आज बोलत आहे। प्रियांनो, की परमेश्वर या ठिकाणी याकोबाद्वारे सांगत आहे की युरियोबाच्या धीराविषयी आम्ही ऐकलेलं आहे की युरियोबाने धीराने सर्व सहन केलं। या ठिकाणी परमेश्वरासंदर्भात ज्यास आम्ही पाहतो की पुष्कळ वेळा लोक कुरकुर करतात किंवा परमेश्वराने माझ्या जीवनात का केलं किंवा परमेश्वराने संकट का आणलं, हा प्रश्न पुष्कळ लोक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या युक्त्या योजून या ठिकाणी परमेश्वराला पुष्कळ वेळा दोष देण्याचा प्रयत्न करतात। आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की युरियोबा संदर्भात की युरियोबा खूप धार्मिक मनुष्य होता असा उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि युरियोब हे एक खरं कॅरेक्टर होतं किंवा जे खरं इतिहासामध्ये घडून गेलेलं एक कॅरेक्टर आहे असं आम्ही पाहतो। कारण की पुष्कळ लोक इतिहासकार, कारण की खास करून थिओलॉजियन्स असा एक संदर्भ मांडतात की युरियोब हा पुस्तकच नव्हतं तर हे फक्त ॲलगर्जी म्हणून या ठिकाणी याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। इट इज अ जस्ट ॲलगरी टू टॉक अबाउट इस्रायलाइट सफरिंग। परंतु तसं नाही। जर आपण उत्पत्ती याचा 46 अध्यायामध्ये पाहिलं 13 वचनामध्ये युरियोबाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे एहेजकेल याचा 14वा अध्याय 14 ते 20 मध्ये सुद्धा युरियोबाचा उल्लेख करण्यात आलेला। आणि याकोबाच्या पत्रामध्ये आत्ता आम्ही पाहिलं की धीराने युरियोबा संदर्भात सांगण्यात आलेला आहे। तर हाच युरियोब ज्यावेळेस आम्ही पाहतो की सुरुवातीच्या 2 अध्यायामध्ये युरियोबाचे पुस्तक वाचा प्रियानं, खूप सुंदर पुस्तक आहे। त्याच्या पहिल्या 2 अध्यायामध्ये युरियोबाच्या धीराविषयी आम्हाला पाहावयास भेटतं, त्याच्या धार्मिकतेविषयी पाहण्यास भेटतं, त्याच्या पावित्र्याविषयी आम्हाला पाहावयास भेटतं। कारण की तो रोज यज्ञ करायचा यासाठी की चुकून माझ्या मुलांकडनं पाप होऊ नये। त्याला दिलेल्या संततीचा सुद्धा या ठिकाणी युरियोबाच्या पुस्तकामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी हे सर्व घडत असताना या ठिकाणी माझ्या मुलांकडने पाप होऊ नये यासाठी तो काय करायचा, रोज यज्ञ करायचा, परमेश्वराला आवडणारा तो जीवन जगायचा। असं असताना या ठिकाणी आम्ही पाहतो की पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये या ठिकाणी त्याच्यावर संकट आलेले। संकट का आलेले तर का या ठिकाणी परमेश्वर आणि सैतानामध्ये स्वर्गामध्ये बातचीत झालेली आणि परमेश्वर या ठिकाणी युरियोबाविषयी या ठिकाणी गौरवतो। तो परमेश्वर म्हणतो साक्षात, जर आम्ही पहिला अध्याय 8वं वचन जर वाचलं, परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक युरियोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोंडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही। ही साक्ष परमेश्वर युरियोबाविषयी देत असताना या ठिकाणी ज्या त्याच्यावर संकट येतं या ठिकाणी तो स्वतःला नम्र करतो, लीन करतो आणि आपल्या पत्नीला सुद्धा तो म्हणतो परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय। या सर्व प्रसंगी युरियोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही। या ठिकाणी हे पहिले 2 अध्यायामध्ये युरियोब वॉज व्हेरी हंबल, सात्विक, नम्र आणि देवाला भिवून पाप न करणारा असा मनुष्य आम्हाला
पाहावयास भेटतो. परंतु जसं आम्ही पाहतो की नंतर त्याचे 3 मित्र त्याला भेटावयास येतात, त्याचं सांत्वन करतात, त्याच्याबरोबर 7 दिवस शोक करतात, दुःख करतात, त्याच्याबरोबर धुळेमध्ये बसून राहतात. तेच मनुष्य 7 दिवसानंतर इरियोबाला सांत्वन करण्यासाठी शब्द आपल्या मुख उघडतात आणि त्यानंतर आम्ही पाहतो की इरियोबसुद्धा आपलं मुख उघडतो आणि या ठिकाणी तो देवाशी तो कुरकुर करतो. देवाला ही ॲक्विजिंग, तो देवाला दोष देतो की हे माझ्या जीवनात का घडलं. विदाउट देवासंदर्भाचं नॉलेज नसताना किंवा देव काय आहे हे त्याला पूर्ण रीतीने न माहीत असल्यामुळे या ठिकाणी तो देवाला दोष देतो. Instead of explaining the reason for the divine dealings and vindicating God, he was accusing God. या ठिकाणी देवाला धन्यवाद देणं किंवा देवाचं डिवाइन पर्पज काय आहे की देवाचं स्वर्गीय पर्पज या मागे काय आणि देवाचं गौरव करण्याच्या ऐवजी या ठिकाणी इरियोब काय करत आहे की देवाला दोष देत आहे. आणि या ठिकाणी हे करत असताना तो पुष्कळ असे चुकीचे देवाविरुद्ध हे करत आहे, देवाला चुकीचे दोष लावत आहे आणि देवाच्या न्याय हा विपरीत आहे किंवा देवाने हे योग्य केलं नाही असं तो बोलतो आणि देवाचा न्याय अयोग्य आहे, देवाचं जे शासन आहे ते सुद्धा अयोग्य आहे इरियोब बोलतो. जर तुम्ही वाचा प्रियांनो, खूप सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये इरियोब देवाला दोष देत आहे, देवाचं शासन हे अयोग्य आहे आणि याच्यामध्ये तो कुरकुर करत आहे, देवाविरुद्ध दोष देत आहे, देवावर कंप्लेंट करत आहे आणि या ठिकाणी एक प्रकारच्या बिटर फिलिंग्स देवाविरुद्ध तो या वचनामध्ये प्रकट करत आहे. या ठिकाणी त्याच्यामुळे त्याला एक गोंधळ त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे की त्याचा इशू काय, तो कशासाठी देवाला दोष देत आहे त्याला सुद्धा समजत नाही. तो टोटली गोंधळलेला आहे आणि अयोग्य स्टेटमेंट किंवा चुकीचे गोष्टी या ठिकाणी तो देवाविरुद्ध, देवाच्या शासनाविरुद्ध या इरियोबाच्या पुस्तकामध्ये बोलत आहे. ही इज accusing God, he is murmuring against God. Instead of looking the government, instead of looking what is the fault, he is try to accuse God. आणि तो देवाला दोष देण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, he had confused the issue with his feelings instead of keeping clear and false statement about God. या ठिकाणी त्याला तो गोंधळलेला आहे की त्याचा हे काय मेन मुद्दा काय आहे आणि त्याच्या फिलिंग्स काय आहे अँड कीपिंग क्लिअर अँड फॉल्स स्टेटमेंट अबाउट गॉड. आणि त्याच्यामुळे तो देवाविरुद्ध चुकीचे स्टेटमेंट करत आहे. Job had not given the true facts about God. देवासंदर्भात जे सत्य देव काय आहे हे सत्यता तो प्रकट न करता या ठिकाणी तो देवाला दोष देत आहे, देवाच्या शासनाला दोष देत आहे आणि त्या मित्रांना सुद्धा तो तेच सांगत आहे की मी काहीच केलं नाही, मी पापी नाही आहे, मी अयोग्य आहे आणि हे जे आलेलं आहे या ठिकाणी याच्यामध्ये देवाचा हात आहे. त्याच्यामुळे प्रियांनो या ठिकाणी देव ॲट द एंड आम्ही पाहतो, जर इरियोबाच्या शेवटच्या अध्यायांकडे आम्ही वळलो त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की देव परमेश्वर या ठिकाणी प्रकट होतो. देव परमेश्वर प्रकट होतो आणि इरियोबाला जवळजवळ 148 प्रश्न विचारतो. 148 प्रश्न विचारतो. या ठिकाणी जर 40व्या वचनापासून, जर 40व्या अध्यायापासून आम्ही पाहिलं की परमेश्वर बोलतो इरियोबाबरोबर आणि 148 प्रश्न त्याला विचारतो वेगवेगळ्या प्रकारचे. पृथ्वीच्या स्थापनेपासून लिव्याथानाला कसं निर्माण केलं, पक्ष्यांना कसं निर्माण केलं, हरणी कशी आपल्या पिलांना जन्म देते, गव्यांचा उल्लेख, वेगवेगळ्या सर्व पृथ्वीचा पाया कशावर घातलेला आहे, हे सर्व प्रश्न विचारून परमेश्वर त्याला विचारतो, तू स्वतःला न्यायी ठरवू इच्छितो का, तू माझ्या विरुद्ध दोष दे, मला दोष देत आहेस का, हे सर्व माझ्यामुळं झालं असं तू बोलतोस का. अशा रीतीने परमेश्वर इरियोबाला दाखवून देतो की तू चुकीचा आहेस, यू आर इन द फॉल्ट. आणि इरियोब आपल्या चुका कबूल करतो. या ठिकाणी जर 42वा अध्याय वाचला त्याच्यामध्ये इरियोब स्पष्ट रीतीने म्हणतो, आता ऐक मी बोलतो, मी तुला विचारतो, तू मला बोध कर, मी तुझ विषयी कर्णोपरकरणी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे,
म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. ॲट द एंड इरियोब ज्यावेळेस परमेश्वर इरियोबाशी बोलत आहे त्यावेळेस परमेश्वराला काय म्हणत आहे इरियोब, या ठिकाणी मी धुळेमध्ये बसून पश्चाताप करत आहे कारण की मी चुकलेलो आहे. या ठिकाणी या इरियोबाच्या पुस्तकाचं एक महत्त्वाचा आम्हाला अभ्यासासाठी किंवा ग्रेट लेसन सांगता येईल ते म्हणजे या ठिकाणी वी शूड ऑलवेज क्लिअर गॉड अँड फॅक्ट and take blame on ourselves instead, for there is no fault with God in any of his dealings. इरियोबाचा पुस्तक आम्हाला महत्त्वाचा संदेश हे देतो की आम्ही देवाबरोबर प्रामाणिक असावं आणि देवाला कधीच दोष देऊ नये की देवाने माझ्या जीवनात हे आणलं. कारण की प्रियानो, आता परिस्थिती इतकी भयानक आहे की जवळजवळ 3.5 महिने झाले आम्ही घरामध्ये बसून आहोत. कित्येकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, कित्येकांना अर्धपगारी आहेत, कित्येकांचे व्यवसाय पूर्ण रीतीने ठप्प झालेले आहेत. काय करावं काय नाही त्यांना सुचत नाही आहे. पुष्कळांना आपले गाड्यांचे आपल्या घरांचे EMI द्यायचे, त्याच्यासाठी पैसे नाही आहेत. भयानक परिस्थिती आणि अशा वेळेस कधीतरी आमचा तोल ढासळू शकतो, जसा इरियोबाचा तोल ढासळलेला आहे. जरी तो सात्विक होता, जरी तो धार्मिक होता, जरी तो न्यायी होता, देवभीरू होता, पापभीरू होता, तरी त्याचा तोल ढासळला. त्याने देवाला दोष दिला, देवाविषयी कुरकुर केली आणि या ठिकाणी कदाचित आणि चुकीचे वाक्य देवाविरुद्ध तो बोलला, चुकीचे संभाषण त्याने देवासंदर्भात केलं. कदाचित आम्हीसुद्धा या परिस्थितीत आमचासुद्धा तोल ढासळून आम्हीसुद्धा देवाविरुद्ध असे चुकीचे वाक्य उच्चारू शकतो. माइट बी वी आर गोइंग टू कंप्लेन वाय गॉड डीड धिस टू मी. देवाने माझ्या जीवनात का केलं. इवन देवाचा याच्यामध्ये काही एक रोल नाही आहे. करोना म्हणा किंवा दुष्काळ म्हणा, माझी नोकरी जाणं, माझं पैसा जाणं, माझ्या कुटुंबाची वाताहत होणं, माझ्या कुटुंबामध्ये कलह आलेले आहे किंवा इतर सर्व गोष्टी याच्यामध्ये देवाचा रोल नाही आहे. कारण की देव स्पष्ट रीतीने याकोब आम्हाला सांगतो, देव कोणाचं अहित चिंतित नाही. पेत्र आम्हाला प्रेषितांच्या कृत्य याचा 10व्या अध्यायामध्ये म्हणतो, देव पक्षपाती नाही. देव पक्षपाती नाही. येस, आमचा देव हा पक्षपाती बिलकुल नाही आहे आणि त्याला कोणाचं अहित व्हावं अशी बिलकुल वाटत नाही. त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग गॉड वी हॅव टू इंट्रोस्पेक्ट अवरसेल्फ. त्याच्यामुळे देवाला दोष देण्याच्या ऐवजी आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण आज करणं गरजेचं आहे. हे का घडलं, याच्या मागे मी कोठे चुकलो, माझी मंडळी, माझा समाज किंवा माझा देश, माझं राष्ट्र का ज्या परिसरात मी राहतो ते कुठेतरी चुकलेलं आहे, त्याच्यामुळे हे सर्व आलेलं आहे. या ठिकाणी आमचा देव कसा आहे माहिती आहे प्रियानो, एक मुलगा, लहान मुलगा 6 वर्षाचा, आपली आई त्याला पाणी मागते. ज्यावेळेस तो पाणी घेऊन येतो त्यावेळेस आई त्याला म्हणते की तू मला घाण पाणी तर नाही दिलंस ना. त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, आई मी चांगला असताना मी तुला घाण पाणी का देईन. आई मी चांगला असताना तुला घाण पाणी का देईन. यानं आमचा देव चांगला असताना माझ्या जीवनात हे वाईट प्रसंग तो का आणणार. कधीच नाही. देव कधीच आमच्या जीवनात असे वाईट प्रसंग आणू इच्छित नाही किंवा आणणार नाही. याला कुठेतरी मी कारणीभूत आहे. त्याच्यामुळे देवाकडं बोट न करता आज आम्ही आमच्याकडे बोट करूया, समजून घेऊया की हे परिस्थिती का आलेली. आम्ही प्रयत्न करूया, जाणून घेऊया आणि या प्रसंगातून सुद्धा देव आम्हाला बाहेर काढणाऱ्या विश्वासाने, धीराने आम्ही हे सर्व सहन करूया. ते सहन करण्यासाठी आज परमेश्वर जो बोलला तो मुलगा, मी आई तुला घाण पाणी का देणार. मी चांगला असताना मी तुला घाण पाणी का देणार. जर आमचा देव घाण नाही, वाईट नाही आहे, तर तो मला वाईट पाणी का देणार. आज देव मला कधीच वाईट पाणी देणार नाही. परमेश्वर आज आमच्याशी बोलत आहे, इरियोबाच्या माध्यमातून बोलत आहे. परमेश्वरापासून सुखच घ्यावं आणि दुःख घेऊ नये का हे बोलणारा इरियोब पुढे जाऊन देवाला दोष देत आहे.
तसे दोष आज आम्ही न देवो, यासाठी परमेश्वराचा सदात्मा आमच्या बरोबर कार्य करो, हीच मी आज परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. जसा तो मुलगा या ठिकाणी आपल्या आईला चांगलं पाणी देऊ इच्छितो, तसा देव तुम्हाला मला चांगलं तेच देणार आहे, चांगलं तेच देत आलेलं आहे आणि चांगलं तेच आत्ता सुद्धा देणार आहे. विश्वासात आलेल्या प्रसंगामध्ये आम्ही स्थिर राहू. परमेश्वर करो या वचनाद्वारे तुम्हाला मला देवामध्ये अधिक सदृढ होण्यासाठी परमेश्वराचा सदात्मा सहाय्य करो. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थनेच्या अगोदर एक सुंदरसं गीत आपण ऐकणार आहोत. त्यानंतर आपण प्रार्थना म्हणणार आहोत आणि शेवटचा आशीर्वाद आपण ग्रहण करूया. Psalm 121 says, I will lift up my eyes to the hills, from whence comes my help. My help comes from the Lord, maker of heaven and earth. He will not allow your foot to be moved. He who keeps you will not slumber. Behold, he who keeps Israel shall neither slumber nor sleep. Let's continue to pray. Let's continue to believe, because God will hear and answer our prayers for protection, for provision, for healing. So Lord, we thank you that you never slumber, you never sleep. You're aware of what we're going through right now, and we come to you today believing for you to hear and answer our prayers. In Jesus' name, amen. When you've prayed every prayer that you know how to pray, just remember the Lord will hear, and the answer is on its way. Our God is able, He is mighty, He is faithful, and He never sleeps, He never slumbers, He never tires of hearing our prayer. When we are weak, oh, He becomes stronger. So rest in His love and cast all of your cares on Him. Do you feel that the Lord has forgotten your need? Just remember that God is always working in ways you cannot see. That's right. Our God is able, He is mighty, He is faithful, and He never sleeps, He never slumbers, He never tires of hearing our prayer. When we are weak, oh, He becomes stronger. So rest in His love and cast all of your cares on Him. He never sleeps, sing it with me. He never sleeps, oh, He never slumbers. He never tires of hearing our prayer. When we are weak, He becomes stronger. So rest in His love, cast all of your cares on Him. The Bible says to cast all of your cares on Him because He cares for you. My friend, this is more than a promise. It's a command. So be at rest, because while we're worshiping, God is working in ways that you cannot see. He never sleeps, He never slumbers. Sing it. He never sleeps, oh, He never slumbers. He never tires of hearing our prayer. When we are weak, He becomes stronger. So rest in His love, cast all of your cares. So rest in His love and cast all of your cares. So rest in His love, cast all of your cares on Him. Thank you, Lord. We choose to do that today, Lord. We cast all of our cares on you
because you care for us. All the things that concern us concern you. I lift up my eyes to the hills. Where does my help come from? My help comes from the Lord. My help comes from the Lord. My help comes from the Lord, maker of heaven and earth. 1,000 may fall at my side, 10,000 at my right hand, but my help comes from the Lord. My help comes from the Lord. Yes, my help comes from the Lord, maker of heaven and earth. He will not allow my foot to be moved. He who keeps me will not slumber. For the Lord who made the heavens and earth will be my strength forever. 1,000 may fall at my side, 10,000 at my right hand, but my help comes from the Lord. My help comes from the Lord. Yes, my help comes from the Lord, maker of heaven and earth. Oh, my help comes from the Lord. Yes, my help comes from the Lord. My help comes from the Lord, maker of heaven and earth. Amen. Amen. मंडित आमच्या सर्वशक्तिमान जीवन परमेश्वर, हे जे प्रसंग आमच्यावर जे संकट आलेले आहे करोनाच्या माध्यमातून संपूर्ण जग आज हादरलेलं आहे. आम्हाला समजत नाही, कारण की आज परिस्थिती खूप भयानक आहे. करोनाचं संकट वेगळंच बाजूला, परंतु आज आमची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. आमच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आमचे व्यवसाय ठप्प झालेले, आम्ही शिक्षणापासून वंचित आहोत, आम्ही तुझ्या पवित्र मंदिरात येण्यापासून वंचित आहोत. अनेक प्रकारे आम्ही अस्थिर होण्यासाठी सैतान आमच्या जीवनात वेगवेगळ्या क्लुप्त्या आणत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून तो आम्हाला तुझ्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असताना परमेश्वरा, आज आम्हाला स्थिरतेचा आत्मा दे आणि या कठीण काळात सुद्धा आम्ही आमच्याकडे पाहावं, आमच्याकडे कोठे काय कमीपणा याचं जाणीव ठरून देवा आम्ही तुला दोष न देता तुझं गौरव या कठीण काळात करावं, यासाठी आज तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. परमेश्वरा, ही परिस्थिती तू लवकर निवळ आणि पुन्हा एकदा जग हे पूर्वस्थितीत पूर्वपदावर यावं आणि त्याद्वारे तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे तुझ्या पवित्र मंदिरात जाऊन घरोघरी जाऊन तू करून घ्यावं, हीच म्हणून प्रार्थना. या प्रसंग परमेश्वरा, आलेल्या करोनाचं संकट तू लवकरच दूर करणाऱ्या विश्वासात विनंती, येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या पवित्र आणि गोड नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सुंदरशी सहभागिता आम्हा विश्वासणाऱ्याबरोबर आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन.